जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण सुरू करतोय टार्गेट पोलीस भरती 2027 गडचिरोली जिल्हा पोलीस भरती स्पेशल लेखी पेपर 2011 मधील गणित व बुद्धिमत्ता याविषयी प्रश्न आज आपण बघणार आहोत. चला तर आपण बघणार आहोत की 2011 मध्ये गणित व बुद्धिमत्ता यावरती कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले होते. चला तर बघून घेऊया. पहिला प्रश्न काय आहे 2011 मधील लेखी पेपर मध्ये विचारलेला गणित वरील प्रश्न. तर बघा नीट प्रश्न वाचून घेऊया. प्रश्न काय आहे, 700 पैकी 420 गुण मिळाले असता गुणांची टक्केवारी किती? बघा मित्रांनो, याला आपण दोन पद्धतीने सोडवणार आहोत. एक तर सूत्रानुसार आणि दुसरं शॉर्ट ट्रिक अनुसार. कुठलं ट्रिक? शॉर्ट ट्रिक अनुसार. या दोन पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. तर चला तर आपण पहिले सूत्रानुसार सॉल्व्ह करून बघूया. सूत्रानुसार काय होईल तर बघा, सूत्र लक्षात ठेवायचं. मिळालेले गुण गुणिला 100 भागिला एकूण गुण. चला तर बघा मित्रांनो, प्रश्नामध्ये मिळालेले गुण किती आहेत? बघा प्रश्नामध्ये मिळालेले आहेत 420 गुण आणि किती पैकी म्हणताय? 700 पैकी. चला तर मग घ्या, मिळालेले गुण किती आहेत? 420 गुणिला किती? 100 भागिला एकूण गुण आहेत मित्रांनो 700. तर बघा अंशामध्ये आणि छेदामध्ये काहीतरी दिसत असेल तुम्हाला, तर डायरेक्ट काय होणार? कॅन्सल. मग कॅन्सल करून घेऊया. बघा हे 2 शून्य कॅन्सल आणि हे 2 शून्य कॅन्सल. आता उरलं काय आपल्याकडे? 420 भागिला 7. बघा 7च्या पाड्यात काय होतं? 42 येतो. 7 1 7 साइन 7 42. म्हणजे 700 पैकी 420 गुण मिळाले असता गुणांची टक्केवारी किती होईल मित्रांनो? 60% होईल. चला तर आता शॉर्ट ट्रिक म्हटलं त्या पद्धतीने पण बघून घेऊया. शॉर्ट ट्रिक काय होईल बघा, काय 700 पैकी किती मिळाले आपल्याला? 420 गुण मिळाले. ठीक आहे, किती? 700 पैकी 420 गुण मिळाले. तर काय 100ला काय? तर काय 100ला काय? याचा आपण करणार डायरेक्ट तिरकस गुणाकार. हे झालं शॉर्ट ट्रिक. चला मग करूया. काय होईल? 420 गुणिला 100 भागिला 700. बघा अंश आणि छेदामध्ये आता केलं त्याच टाईपचं. 2 2 शून्य कॅन्सल करून घ्या. उरलं काय? 420 भागिला 7. आता काय होईल? बघा 7च्या पाड्यात 42 येतो. 7 1 7 साइन 7 42 म्हणजे 60%. मग काय 700 पैकी 420 गुण मिळाले असता गुणांची टक्केवारी किती होईल? तर किती होईल गुणांची टक्केवारी? 60%. ऑप्शन बी हा आपला योग्य उत्तर असेल. चला तर पुढचा प्रश्न बघून घेऊया कोणत्या पद्धतीचा आहे. चला तर आपला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न काय आहे बघा, एकदा वाचून घ्या. काय आहे? 64 भागिला 16. बघा पोलीस भरतीला कधी कधी असे सोपे प्रश्न पण विचारून टाकतात. बघा कशावरचा प्रश्न आहे? भागाकारावरती प्रश्न आहे. गडचिरोली पोलीस भरती 2011 मध्ये गणितावरती विचारलेला प्रश्न होता. तर काय आहे? 64 भागिला 16. तर काय म्हणताय? आपल्याला काय करायचं आहे? 64 भागिला 16 करायचं आहे. काय करायचं आहे? 16 नाही कुणाला भागायचं आहे? 64ला भागायचं आहे. 16 ने कुणाला भागायचं आहे? 64ला. तर मग कोणाचा फाडा म्हणून आपल्याला? 16चा. चला तर मग म्हणा 16 1 16 16 2 32 16 3 48 16 64. म्हणजे काय झालं? 16 ने जर आपण कुणाला भागलं? 64ला भागलं. कुणाला भागलं? 64ला भागलं. तर येतंय काय आपलं उत्तर? 4. ऑप्शन बी. बघा मित्रांनो, कधी कधी काय करतात असे पोलीस भरतीला ते सोपे प्रश्न पण विचारून घेतात. चला तर आपण आता बघणार पुढचा प्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 मध्ये विचारलेला होता प्रश्न क्रमांक 3. काय होतं? तर बेरीजवरती प्रश्न विचारले होता. नेमकं प्रश्न काय होतं एकदा आपण वाचून घेऊया. काय होता बघा, काय आहे? 8 प्लस 88 88 प्लस 888 888 प्लस किती आहे? 8888. याची काय करायची होती मित्रांनो आपल्याला? बेरीज. चला तर आपल्याला काय येत असेल? 8चा फाडा येत असेल म्हणजे सोपं होऊन जाते. याची उभी मांडणी करण्यापेक्षा आपल्याला 8चा फाडा आला तर सहज आपल्याला करू शकतो. चला तर काय करू? 8चा फाडा म्हणूया. काय होईल? 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32. म्हणजे 32 काय घ्यावं लागेल मित्रांनो आपल्याला? 2. अच्छा उरलं 3. परत काय? 8चा फाडा किती होईल? 8 1 8 8 2 16 8 3 24 24 आणि 3 मित्रांनो 27. 27 काय होणार? 7. हातच्या लगा परत काय उरलेत? 2. परत काय मित्रांनो 8चा फाडा म्हणावा लागेल आपल्याला. चला 8 1 8 8 2 16 16 आणि 2 मित्रांनो 17 आणि 1 18 18 8. परत काय उरलं मित्रांनो? 1 हातच्याला. बरोबर. परत आपल्याकडे उरली इथं फक्त एकच 8. म्हणजे काय असेल? 8 1 8 आणि 1 9. म्हणजे काय झालं मित्रांनो? 8 प्लस 88 प्लस 888 प्लस 8888 यांची बेरीज किती येईल मित्रांनो? तर 9872. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. चला तर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा. प्रश्न एकदा आपण वाचून घेऊया नीट. काय आहे? कंसामध्ये 90 भागिला 10 भागिला 3 बरोबर किती असा प्रश्न विचारलाय. म्हणजे हा मित्रांनो बॉन्डमासचा प्रश्न आहे. तर सुरुवातीला बॉन्डमासून काय करावं लागतं आपल्याला? कंस सोडवा लागतो. काय? कंस. चला तर मग आपण काय करू? सुरुवातीला 90 भागिला 10 करून घेऊयाचं. म्हणजे काय करायचं आपल्याला? 90 भागिला 10 बरोबर. काय होईल बघा? 90 भागिला 10. आता बघा छेदा आणि अंशामध्ये काय? शून्य आहेत. म्हणजे काय होईल? दोन्ही शून्य कॅन्सल.
राहिलं काय मित्रांनो आता आपल्याकडे बरोबर 9 राहिलं, म्हणजे कोणत्याही संख्येला 1 ने भागा येणारी जे काही संख्या उरते तेच उत्तर असते, बरोबर का. परत पण आपल्याला काय दिलेलं आहे, भागीला 3. परत काय दिलं आहे, भागीला 3. काय दिला आहे, परत भागीला 3. तर मग काय, 3चा भाडा 3 वेळा, बरोबर का. 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, म्हणजे उत्तर काय आलं मित्रांनो आपलं, बरोबर 3. म्हणजे ऑप्शन बी हे आपलं काय असेल, योग्य उत्तर असेल. चला तर पुढचा प्रश्न बघूया. चला तर आपला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 5. काय दिलेला आहे, एकदा नीट वाचून घ्या. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. कशावरती प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती, म्हणजे संख्या व संख्यांचा प्रकार यामधील हे प्रश्न आहे. चला तर आता सहज आपल्याला आपण एकदा ऑप्शन बघून घेऊया. हे काही मोठा प्रश्न नाही. तर बघा, पहिला ऑप्शन आपल्याला दिला आहे 1.8, दुसरा आहे 2.8, त्यानंतर 0.8 आणि 8.0. तर तुम्हाला काय वाटतं याच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असायला पाहिजे? तर सरळ सरळ आहे की बघताच उडकू येते, म्हणजे काय असेल, ऑप्शन डी. काय, 0.8 की 8.0? तर 8.0, सॉरी, तर 8.0 हे आपलं असेल योग्य उत्तर असेल. म्हणजे काय, ऑप्शन डी हे आपला योग्य उत्तर असेल. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा. प्रश्न एकदा आपण वाचून घेऊया नीट काय आहे. तर बघा प्रश्न, 5 गुणिले 8 भागीला कंसामध्ये 8 - 3 + 7 बरोबर किती, असा प्रश्न विचारला आहे. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न आहे बॉन्ड मास वरती. कशावरती? बॉन्ड मास वरती. त्या बॉन्ड मास रूल अनुसार आपल्याला काय करायला लागेल, याला सॉल्व्ह करायचं आहे. कोणत्या रूल अनुसार? बॉन्ड मास रूल अनुसार. बॉन्ड मास रूल काय म्हणतो, सुरुवातीला ब्रॅकेट सोडवा, म्हणजे कंस सोडवा. म्हणजे इथं आपल्याला बघा ऑलरेडी कंस दिलेला आहे, म्हणजे त्यानुसार काय करावं लागेल, सुरुवातीला कंस सोडवा लागेल. चला तर मग आपण ते सोडून घेऊया. म्हणजे काय आहे बघा, आपल्याकडे एकदा प्रश्न मी लिहून घेतो. 5 गुणिले 8 भागीला कंसामध्ये 8 - 3 + 7 या पद्धतीचा आपला हा प्रश्न दिलेला आहे. आपण काय म्हणलं, बॉन्ड मास नुसार सुरुवातीला काय करू, कंस सोडून घेऊया. चला, म्हणजे काय होईल, 5 गुणिले 8 भागीला, आता बघा काय झाले, 8 मधून 3 गेले तर उरतात किती मित्रांनो, 5 प्लस किती, 7 बरोबर किती, हे काढायचं होतं, बरोबर का. आता बॉन्ड मास काय काय म्हणताय बघा, सेकंड काय म्हणताय, डिवायडेशन. डी म्हणजे डिवायडेशन, म्हणजे भागाकार करा म्हणतात. पण बघा, भागाकार जातोय का, तर जर याला मी या पद्धतीने मांडलं तर भागाकार जातो. कोणत्या पद्धतीने? या पद्धतीने. काय होईल, सरळ सरळ काय होईल, इथं हे 5 कट, हे 5 कट. आता उरलं काय इथं, आता फक्त 8. प्लस मध्ये काय उरलं, 7, म्हणजे प्लस 7. म्हणजे काय झाला, 8 आणि 7 म्हणजे किती होतात, 8 आणि 7 15. म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, ऑप्शन ए. तर बघा, अशा प्रकारे ह्या बॉन्ड मासवरती प्रश्न विचारलेला होता 2011 मध्ये. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 7. 2, 4, 8, 16 ... प्रश्नचिन्ह. बघा मित्रांनो, हा आहे बुद्धिमत्तेवरचा प्रश्न. आतापर्यंत आपण जे बघितले 6 प्रश्न ते होते अंकगणितावरचे प्रश्न होते. तर बघा, गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 मध्ये एकूण असे गणित व बुद्धिमत्ता पकडून 8 प्रश्न विचारलेले होते. त्यापैकी आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघतोय, जे समोर एक पुढचा प्रश्न आहे ते बघणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे हे प्रश्न होते. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. कारण आपण आता डेली प्रत्येक टॉपिक वरती आपण आता व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर हा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. फक्त बुद्धिमत्तेवरती 2 प्रश्न विचारले 2011 मध्ये. तर बघा, हा प्रश्न काय आहे, संख्या मालिकावरती प्रश्न आहे. कशावरती? संख्या मालिका. बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे संख्या मालिका, त्यावरील प्रश्न आहे. ठीक आहे. याला सॉल्व्ह कसं करायचं मित्रांनो, बघा दिलं काय आपल्याला प्रश्न, 2 गुणिला काय आहे 4, 2, 4, 8, 16 आणि आपल्याला डॉट 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 या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलं, हे काढायचं आहे, बरोबर का. मग काय केलेलं बघा, इथं प्रत्येक संख्येला कितीने गुणलेलं आहे, 2 ने गुणलेलं आहे. बघा इथं काय झालं, 2. आता काय झालं, 2 गुणिले 2 म्हणजे 4 आलं, बरोबर. त्याच पद्धतीने आता काय करायचं आहे, 4 गुणिले 2 काय आलं, 8. त्याच पद्धतीने आपल्याला 16 गुणिले काय करायचं आहे, 2 केलं तर काय, 16 दुनी 32. म्हणजे जे रिकामी जागा दिली आहे त्या ठिकाणी उत्तर काय येईल आपला, 32. ऑप्शन सी हा आपला योग्य उत्तर असेल. चला तर आपण आता पुढचा प्रश्न घेऊया. चला तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 आहे आपल्याकडे. काय, रमेश पूर्वीकडे तोंड करून उभा आहे, राकेश रमेशकडे तोंड करून उभा आहे. तर राकेशचे तोंड कोणत्या दिशेला आहे? कोणाचे तोंड विचारले आपल्याला? राकेशचे तोंड कोणत्या दिशेला आहे, हा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर का. हा आहे बघा बुद्धिमत्तेवरील डायरेक्शन या टॉपिक वरचा प्रश्न आहे, म्हणजे दिशा संबंधित हा प्रश्न आहे. तर चला तर आपण याला सॉल्व्ह कसं करायचं ते बघूया. त्यासाठी आपण थोडक्यात काय करू, दिशा निर्देशित आकृती काढून घेऊया. तर बघा, वरती उत्तर काय असते, वरती उत्तर, खाली दक्षिण, खाली दक्षिण, इकडे पूर्व आणि इकडे काय उरलं, पश्चिम. काय असेल, पश्चिम, बरोबर का. एकदा आता प्रश्न नीट वाचा, काय म्हणताय, पहिला सेंटेन्स वाचा.
रमेश हा पूर्वीकडे तोंड करून उभा आहे. रमेश कोणाकडे तोंड करून उभा आहे म्हणजे इथं असेल समजा रमेश असेल उदाहरणार्थ, हा कुणाकडे तोंड करून आहे म्हणताय पूर्वेकडे, म्हणजे जे आपण डायरेक्शन दिलं आहे ते त्याचं तोंड असेल, पूर्वेकडे तोंड करून आहे. आता काय म्हणताय बघा, सेकंड सेंटेन्स वाचा एकदा, जे काय दिली आहे पुढची ओळ. राकेश रमेशकडे काय करून आहे, उभा करून आहे, बरोबर का. म्हणजे राकेश हे आहे, इथं समजा राकेश आहे, ते कोणाकडे तोंड करून उभा आहे म्हणताय, रमेशकडे, बरोबर. आणि प्रश्न काय विचारलाय बघा एकदा नीट वाचा. तर राकेशचे तोंड कोणत्या दिशेला असेल, कोणत्या दिशेला असेल किंवा आहे. तर बघा काय आहे, राकेशच्या समोरील जे दिशा आहे ते कोणती आहे, पश्चिम. कोणती आहे, पश्चिम. म्हणजे राकेशचे तोंड कोणत्या दिशेला असेल, पश्चिम. ऑप्शन ए हे आपले योग्य उत्तर असेल. तर बघा अशा प्रकारे काय आहे, गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीवरती असे गणित व बुद्धिमत्तावरती किती एकूण 8 प्रश्न विचारले होते. त्यापैकी बघा 6 गणितावरती होते, किती 6 गणितावरती आणि 2 बुद्धिमत्तेवरती प्रश्न होते. ठीक आहे, कशावरती होते, बुद्धिमत्तेवरती प्रश्न होते. तर बघा मित्रांनो, आपण आता कंटिन्यू दररोज काय करणार आहोत, प्रत्येक पेपर एक क्लिअर करत आणणार आहोत, बरोबर का. प्रत्येक पेपर मधील काय बघणार आहोत, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण काय बघणार आहोत, मराठी व्याकरण. त्यानंतर गडचिरोली जिल्हा विशेष, गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये येणार, सर्व ऑप्शन आपण क्लिअर करणार आहोत. आणि त्यानंतर बघणार आहोत आपला जीएसचा पार्ट उरला. जीएस मध्ये हिस्ट्री, पॉलिटी आणि जॉग्राफी ह्या 3 गोष्टी आणि करंट अफेअर ह्या सर्व गोष्टी आपण इथे क्लिअर करून घेणार आहोत. ते ऑप्शन त्यांचे सर्व ऑप्शनचं आपण स्पष्टीकरण देणार आहोत. यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. दररोज आता एक ना एक व्हिडिओ एका पेपरावरती पडेल. आता आपण गणित आणि बुद्धिमत्ता घेतलं, आता पुढच्या याच्यामध्ये मराठी, गडचिरोली जिल्हा विशेष आणि जीएस हे कुठलाही एक व्हिडिओ पडू शकते. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.